त्या आत आले तर बुरीचं झाड होतं तिथं पदर इकडे आत आले आणि रिंगण होतं तसं केले. त्यावेळेला तिच्या पोटात कळ चालू झाली. कळ चालू झाल्यावर बाळमामा लांब होत तिथं त्याला समजल्यावर सत्यनं घात केली म्हटला. घात केली तिथनं मग ते सगळेजण आलं गाडीतनं आणि आता मरतय काहीतरी बघा म्हणालेलं. आता मरतय काहीतरी बघा. मग खालतं तोंड करून राहिला. आपल्या अंगावर तर धडीचं धोतार फाडून तिकडे टाकला इकडे टाकला. त्याला त्या बायकोचं 7 महिन्याचं फेल झालं आणि एक शेळीचं 2 पिल्ली फेल झाली. 2 पिल्ली फेल झाली. मग त्यानंतर बायको इकडं भावाकडे राहिली. ते तिकडे चढायला त्यावेळेला त्याचं तोंड बघितलं नाही त्यावेळेला. मग आमचं लग्न झालं. लग्न काहीतरी थोड्या दिवसांनी जास्त दिवसानं झालं म्हणण्याचा. लगीन झाल्यानंतर मग आम्ही 2-3 मला 9 वर्ष मुलं नव्हती. मुलं नसलेल्या वेळी मग 4 वर्ष जायचं तो यात्रेला. यात्रेला गेल्यानंतर मग 4थ्या वर्षी गेल्यावर तुला काय पाहिजे म्हणून मला विचारलं. विचारताना मला भंडारा पाहिजे म्हणायचे. मी 4 वेळा विचारलं तर भंडाराच पाहिजे म्हटलं. रांड भंडारा मागायला बघ म्हटला मला. कोण? बाळूमामानं. म्हणजे तिथं बकऱ्यामध्ये असताना. मग पुढे गेलो. पालखी दिंडी भजन चालू होतं. पुढे गेल्यानंतर पालखीजवळ गेलो. पाया पडल्यानंतर मला 5 फळं तिने वट्यात घातलं. वट्यात घातल्यावर मी असं पदरात घेतलो आणि मला म्हणाल होय ग रांडा एक फळ देशील काय? फळ देशील काय म्हणतात. मी काय म्हटलं मला केळच मागतात काय की असं वाटलं. मग क्या जो काय मामा म्हणताना मला हे फळ देऊन फसवतीस. माझं मी पुढे घ्या चौकट्याला घेतो जा. मग मला त्याच्यावर 4 मुलगा झालं. थोरला मुलग्याच्या पाठीवर आवळेजवळी झालं. आवळेजवळच्या पाठीवर धाकला मुलगा. तिथनं 1 मुलगी झाली. म्हणजे 5 फळं झाली मला. झाल्यानंतर 1 मुलगा त्याचा लग्न करून घ्यायनी तो फळ त्यानं घेतला बाळूमामानं. मग त्याच्यावर एक काय केलं. त्याच्यानंतर आमच्या मालकाशीने एक काठी दिलं आणि मला 1 चांदीचा रुपया दिलं. मग ते आम्ही आणून थोडं ठेवलं. काहीतरी थोडं रोज म्हटलं तर 20-22 वर्ष ठेवलावं. तिथनं मग हे देवळाचं झाल्यानंतर काठी हिता आणून पुजलाव आणि ते रुपया होता का नाही ते घरात आम्ही डब्यात घालून पुजलं येते तर घरात. मग मामा ज्यावेळेला इथनं गेले, इथनं अक्कोळ सोडून गेले, ते का गेले अक्कोळ सोडून? अक्कोळ सोडून गेलं म्हणजे बघा ते असं त्यांनी साप काढलं तर जमखंडीसनं. साप आल्यानंतर पाठ लागून आला. तिथं बाळवाचा माळ म्हणे खायची तिथं होतं. त्या सापाला काय म्हटलं जा रे बाबा माझ्या संगत येऊ नकोस. तुझं काय बरं होत नाही म्हटल्यानंतर ते साप आलाच अकोळापत्र पाठ लागून आला. पाठ लागून आल्यानंतर घरात सोडला. घरात सोडल्यावर भणीला काय म्हणाला 3 रोज बिन बोलता दूध ठेवायचं. एक शिळ्या आणून बांधला. शिळ्या आणून बांधताना ती भन 2 रोज शिळीचं दूध ठेवली बिन बोलता. तिसरी एक बाई बोलली. बोलल्यानंतर ते साप काय केला फुसकारला त्याला. फुसकारल्यानंतर आता ह्यो खळाबाळू आणून सोडलाय म्हणून त्या सापाला भावासनी भीमाला आणि भैरूला मारायला लावली. मारून त्याला जाळलं. जाळल्यानंतर ते घर सोडला का नाही त्याच्यावर ते भैरस पडला.